थरकाप झाला, हे भिजलेलं, हे घाबरलं पार. मग त्यांना बाजूला घेतलं, ते लागलं मोठ्या मोठ्याने हे करायला. सारखी याचं काम त्यांनी करायचं, त्याचं काम त्यांनी करायचं सारखं. काय तू गाडीचं जाई काय झाडं पडली वाऱ्याने आम्हाला पुढून झालं नाही तर आमचं त्यांच्या बरोबर नंबरच होता, ठिकाणचा सोडत होता. आज आलेला मान्सूनपूर्व पाऊस हा फक्त कुणाच्या नर्सरीवर, कुणाच्या केळीच्या बागावर किंवा पिकांवर बेतला नाही, तर अक्षरशः एका वृद्ध आजोबांच्या जीवावरही बेतला आहे. आता मी आहे चांडोलीमध्ये नायरेमळा या ठिकाणी. याच ठिकाणी हे बाबा इथं ही यांची गाडी मागे काढायला आले होते आणि अचानक आलेल्या या वादळाच्या तडक्यात हे नारळाचं झाड मधून मोडलं आहे अक्षरशः. आणि ते मोडल्यानंतर ते त्या बाबा याच्या खाली सापडलेत आणि बाबा मृत्युमुखी पडलेत. येथे काही शेजारी आहेत. काय घटना घडली नक्की? वावदा सुसाट्याचं वावधान आलं तसं ते नारळ झाड पडलं. ते गाडी न्यायला आलं तेव्हा ॲक्च्युली पहिले गाडी न्यायला आले आणि वावधान आलं ते शेडच्या बाजूला मी गाडी काढ असतोपर्यंत झाड पडलं शेडवरती झाड पडल्यानंतर ते झाडाखाली ते शेड खालीच दबली. तुम्ही केव्हा आले इथं? आम्हाला नंतर कळलं थोडं पाऊस थोडं वावधान कमी झाल्यानंतर आम्ही 10-12 जण आलो लगेच काढाय. इथं अजून कोण जखमी झाले का? जखमी बाकीचं नव्हतं इथं दोघे. त्या महिला एक पाहिल्या आम्ही, त्या हे बाबा आहेत त्या कुठं होत्या महिला? ते ओळे जाती तिकडच्या बाजूला ते झाड पडले ना त्या झाडा पलीकडच्या झाडा. या ठिकाणी त्या महिलाही आहेत. त्यांचाही पाय मुरगळलाय चांगल्यापैकी. त्यांनाही चालणं यायला मुश्किल नव्हतं. आता जर अजून बाकीची परिस्थिती पाहिली तुम्ही तर हे 4 चाकी वाहन आहे. हे अक्षरशः ह्या पत्र्याच्या शेडखाली दबलंय. आणि जर तुम्ही आता महावितरणची अवस्था जर पाहिली तर लागोपाठ सलग जेवढे आहेत ते पोल हे सर्व आता तुम्हाला कोसळलेले दिसत आहेत. आंब्याची जी झाडं आहेत ती उन्मळून पडलेली दिसत आहेत. इकडेही जर परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक, म्हणजे ह्या वादळाचा कसा तडाखा बसला आहे. आता तुम्ही इथे जर ती गाडीची अवस्था पाहिली तर ती तुम्हाला पाहायला मिळते. याच्यातून आता फक्त सावरायचं कसं हा प्रश्न आता येथील नागरिकांना पडला आहे.